अशा वेळेला एखाद्या स्त्रीला खंबीर निर्णय घेणं म्हणजे तिच्यासाठी ती खूप अवघड गोष्ट असते. तर मॅडमच्या या कार्याला, या कर्तृत्वाला नक्कीच सॅल्यूट करतो आम्ही पालवी ॲग्रीकोकडून. सर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग तोच हात म्हणावा लागेल का तुमच्या पाठीमागे? नक्कीच, नक्कीच. त्याबद्दल दुमतच नाही. नक्कीच. तर यात सर मॅडमचा मग पदोपदी कसं तुम्हाला साथ मिळत गेली? की मी ऍक्च्युली आमचे मॅडम सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला असल्यामुळं बरोबर. मला बार्शीलाच राहावं लागलं हं, आणि मी माझं युनिट सांगलीमध्ये चालू केलं ऍक्च्युली. हं, मग सांगलीमध्ये युनिट, सांगली आणि बार्शी तसं 250 किलोमीटर अंतर आहे. हं, परंतु मग मी सोमवार टू शनिवार सांगलीलाच काम करायचो आणि हं. एक दिवस रविवारी फक्त मी गावाकडे जायचो. हं. मग तिला असं वाटायचं की पहिलं 15-16 वर्ष माझ्या मिस्टरांनी सुद्धा मार्केटिंगमध्ये काम केल्यामुळे आमच्या मार्केटिंगमध्ये 10-10, 15-15, 20 बाहेर लावावं लागायचं. हो. त्यामुळे पहिल्या मार्केटिंगमध्ये काम करून सुद्धा तीच अवस्था होती आणि स्वतःची आता कंपनी काढली तरी सुद्धा तीच तीच अवस्था अवस्था आहे झाली. की मला 8व्या दिवशीच घरी येतात, 8 दिवसांनी घरी येतात. पण ती समंजस असल्यामुळं आणि तिला माहित होतं की जे काय करतात ते आपल्यासाठीच करत आहे ते. त्यामुळे बरोबर. तिनं तो फुल्ली सपोर्ट केला. हां. आता एका दुसरी बायको असते तर ती भांडत बसायची की तुम्ही पहिलं पण हे केलं, आता पण हे केलं, स्वतःची कंपनी आहे, आलं पाहिजे. बरोबर. पण पहिले जे तिला मी एकदा सांगितलं की पहिले 3 वर्ष मला हे कंपनीला द्यावेच लागतील आणि अगदी. मी जर 3 वर्ष नाही देऊ शकलो तर आपली कंपनी त्या पटीमध्ये ग्रोथ घेणार नाही. आणि पहिले 3 वर्ष मी त्या कंपनीला देऊ शकलो आरसीएम फर्टिलायझरला, म्हणून आज 10 वर्षांनी मी ह्या स्टेजला येऊन थांबलेलो आहे.